ओ बाबा काय करताय तुम्ही? नीट करा ना जरा. अहो चूक केल्यावरती आपल्या माणसांची माफी मागायला कसली आली हो लाग? उलट आपलं जर काही चुकत असेल ना तर माफी मागितली पाहिजे, त्याच्या आड इगो आलाच नाही पाहिजे आपला. आणि सर अहो माफी मागितल्याने कोणी लहान होत नाही हा. उलट आपण त्याच माणसांची माफी मागतो जे आपल्याला आपल्या आयुष्यात हवे असतात. अहो आता बघा आबासाहेब, मालती मॅडम, विक्रांत सर, उर्मिलाताई, रत्ना काकी, अजित दादा, ही सगळी आपली माणसं आहेत. अहो ही आपल्याला आपल्या आयुष्यात हवेच आहेत ना. आणि सर एक खोटं बोललो ना तर त्याच्यासाठी आपल्याला खूप खोटं बोलावं लागतं आणि मग त्याचं कर्ज राहतं अहो आपल्यावर आणि त्याची लई मोठी किंमत मोजावी लागते नंतर. ओके ओके फाईन, मी घरी गेल्यावर त्यांची माफी मागेन. ओके नाही नाही, मी आता तुमच्याशी बोलावं म्हणून तुम्ही असं बोलताय ना, पण तुम्ही काय माफी मागणार नाही, मला सगळं माहिती आहे तुमचं. तसं नाही माझी आई, मी खरंच माफी मागेन त्यांची. ठीक आहे, पण मग काय फक्त त्यांचीच माफी मागणार का? अगं मग अजून कोणाची माफी मागायची मी? अरे पहिल्यांदाच बसलाय वाटतं ट्रॅक्टर मध्ये, सवय नाही दिसत. अहो बाबा तुम्ही थांबा हो जरा. बाबा तुमचं काय चाललंय हो? हे काय सिच्युएशन आहे तुमचं? आपलं भलतंच. बरं, तुम्ही माझी पण माफी मागितली पाहिजे. तुम्ही माझ्याशी पण खोटं बोललात बरं का. हो भोगतोय ना मी, त्याची शिक्षा भोगतोय. हे असं ट्रॅक्टर मधून जावं लागतंय मला. म्हणजे मी तुम्हाला हे असं ट्रॅक्टर मध्ये बसून तुम्हाला त्रास देते असं म्हणायचंय तुम्हाला? ठीक आहे, चुकला माझं, परत नाही करणार असं. अगं मला तसं नव्हतं म्हणायचं राणी. राहू द्या, आता बोलून झाल्यावर ते सगळे असंच बोलतात. अगं तू असं प्रत्येक गोष्टीचा वेगळाच अर्थ का करतेस राणी? आई ग, बाबा तुमचं काय चालू आहे? जरा माझा पाय अवघडलाय, पाय मोकळा करतोय. अगं मी आता तुला कसं कन्व्हिन्स करू ग? ओ हुकमाची राणी, ऐका ना. हे बघा, मी तुमच्याशी खोटं बोललो, मी मान्य करतो. हा मी खूप चुकीचं वागलो तुमच्याशी, मी असं नाही वागायला हवं होतं. पण आता तुमच्या रागाला सांगा की मी तुमच्यासाठी छान फुलं घेऊन आलोय, तर आता तो राग विसरून जा आणि मस्त स्माइल करा प्लीज. प्लीज प्लीज. ही फुलं तुम्ही आणली नाहीत, त्या काकींच्या टोपलीतून ढापली आहेत. सगळं पाहिलंय मी. ए बाबा, तुझं झालं की टोपलीत फुलं ठेव, न्यायच्यात बाजारात विकायला. तरी पण ऐक ना, हे ऍक्सेप्ट कर ना आणि तुझ्या रागाला सांग आमची मैत्री स्पॉइल करू नको म्हणावं. हा प्लीज 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 आणि प्लीज. ठीक आहे, तुमची सॉरी म्हणायची पद्धत आवडली म्हणून माफ करते बरं का. थँक्यू सो मच. अहो सर, हा काय झालं? पण ह्या सगळ्या नादात तुमची गाडी तर तिकडेच राहिली. हो आता आठवलं ना तुला गाडीबद्दल. अहो तुमच्या ह्या बडबडीमुळे काय काय लक्षात राहणार आहे हा. तरी नशीब समजा, तुम्ही एवढं बोलता तरी मी काय डोक्याला हात लावत नाही. आता गाडीचं काय करायचं ते सांगा. जा तूच घेऊन ये गाडी. हा, मी का आणायची गाडी? मी नाही जाणार. तू नाही जाणार म्हणजे? तुझ्यामुळे झालंय हे सगळं, आता तुला आणावी लागेल गाडी. मी जाणार नाही. अरे ओ बाबा काय काय करतोय? अरे बाबा, तुझा गॉगल पुसून द्यावा म्हटलं. अहो नका करू तुम्ही, तुम्हाला द्या इकडे.